हॅलो, नमस्कार. मी निर्मला. तुमचं सर्वांचं निर्मला फॅशन मराठी चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज आपण गोपीबाही कशी शिवायची, एका ताईची खूप सारी अशी कमेंट होती, ताई गोपीबाही दाखवा, गोपीबाही दाखवा म्हणून. तर मी आता नेमका जो आहे ना कस्टमरचा आपल्याला गोपीबाहीचं ब्लाऊज आलेलं होतं. म्हटलं चला मग अस्तरचं ब्लाऊज आहे तर आपण याच्यावरती गोपीबाही कशी घ्यायची ते सांगते. तर मी इथं काही अस्तर वगैरे टाकलेलं नाही आहे. फक्त ब्लाऊजचा जो कपडा आहे ना तो घेतला. तर इथं सगळ्यात पहिलं लांबलचक आपल्याला जेवढा पण कडेचा कपडा असतो ना तेवढा घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आहे ना बाहीची उंची त्याच्यामध्ये तुम्ही 1 इंच आपण तर एक्स्ट्रा घेतच असतो. पण त्याच्यापेक्षाही थोडं अर्धा इंच पफसाठी अर्धा किंवा 1 इंच तुम्ही घेऊ शकता. आणि जेवढी पण तुम्हाला पफ घ्यायचा आहे ना तेवढा कपडा सोडून आपल्याला इकडे बाहीचा आकार देऊन घ्यायचा आहे. जसं व्हिडिओत दिसतंय तसं. मी एकदम 6 इंचाचा बॉक्स काढून घेतलेला आहे. आणि बघा मी खाली नॉर्मल वाढवलं पफसाठी. तर त्याच पद्धतीने तुम्ही पण वाढवायचं आहे. पुढे बाहीचं कटिंग करायचं आहे. आणि अशा पद्धतीने म्हणजे आपल्याला लांबलचक अशा पद्धतीने बाहीसाठी पण भरपूर कपडा दिसतो मग. म्हणजे चुनी मारायला सोपं जातं. आणि जेवढा आपण बॉक्स काढलाय ना तेवढं कट लावून घ्यायचं. दोन्ही बाह्या एकमेकांवरती ठेवून आता मी इथं जो खोल भाग कट केलेला होता ना बाहीचा तो आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे. इथे तुम्ही ह्याच मापाचं अस्तर पण कटिंग करू शकता. पण मी इथं अस्तर वगैरे टाकणार नाही आहे. तर जिथून आपण चुनी मारलेली ना तिथूनच जिथं आपल्या कट लावलेला आहे ना आपण तिथूनच आपल्याला चुनी मारायला सुरुवात करायची बघा. तर जेवढी तुम्हाला बारीक मोठी चुनी घ्यायची तशी घ्यायची. पण शक्यतो लई मोठी नाही घ्यायची, थोडी बारीकच चुनी घ्यायची. आणि दुसऱ्या कटपर्यंत ती चुनी मारत राहायची. तर या पद्धतीने ही चुनी बसून जाते. अजून दुसरी पण पद्धत आहे गोपीबाहीची. ज्यांना संपूर्ण बाहीलाच जी गोपीबाही आहे ना ती आवडते, म्हणजे पूर्ण शेवटपर्यंत काहींना चुनी आवडते, तर ती एक पद्धत आहे. पण आपण इथं फक्त जो पफ आहे म्हणजे फक्त शोल्डरपाशीच आपल्याला फक्त आपण ही पफ येतो. तर याच्यापेक्षाही छोटा बॉक्स काढून तुम्हाला वाटलं आपल्याला खूप छोटीशी चुनी मारायची फक्त, तर तुम्ही छोटा बॉक्स पण काढू शकता. अगदी थोडंसं चुनीपुरता जेवढा तुम्हाला कपडा गुंतवायचा आहे तेवढाच तुम्ही इथं गुंतवून या पद्धतीने चुनी मारून घेऊ शकता. तर बघा किती सुंदर आपला पफ तयार झाला. ही पफ बाई दिसायला पण खूप छान दिसते बरं का, एकदम मस्त दिसते. आणि नक्की ट्राय करून बघा. जर तुम्हाला गोपीबाही अशा पद्धतीने शिवायची असेल तर नक्की ही पद्धत वापरा. तर या ठिकाणी तुम्ही अस्तर पण खालून टाकलं तर सेम टू सेम याच पद्धतीने करायचं. फक्त खालून तुम्हाला अस्तर आपण जसं बाहीला जॉईंट देतो ना तसंच बाहीला जॉईंट देऊन या पद्धतीने चुनी मारून घ्यायची आहे. आता जशी चुनी आपण वर मारली ना खाली पण आपण त्याच पद्धतीने मारायची. तुम्ही विरुद्ध दिशेला पण ही चुनी मारू शकता, त्याने जास्त पफ दिसतो. आणि सेम टू सेम त्याच पोझिशनला जर चुनी मारली तर मग ती थोडीशी अशा पद्धतीने दिसते जशी तुम्हाला व्हिडिओत दिसते. तुम्हाला जास्त पफ पाहिजे तर ती विरुद्ध दिशेला मारायची, त्याचा पफ तुमचा आणखीन असा फुलून दिसतो. आता मी 2 पट्ट्या काढल्या होत्या खालच्या साईडनी, लगेचच मी इथं लावून घेतली बघा पट्टी. इथं काठ पण वापरू शकता. तर ह्या बाहीला काठ पण होता पण मी टाकला नाही, कस्टमरनी काठ टाकायला नाही लावलेला. त्याच्यामुळे आपण एकदम सिंपल आणि प्लेन असा कपडा साडी ब्लाऊजचाच काढून खालून पट्टी या पद्धतीने फोल्ड करून घेतली बघा. आता अजून एक पट्टी अजून एकदा फोल्ड करते, एकदम बारीक पायपिंग सारखं, पण लय बारीक पण नाही आहे, थोडीशी आपला गोट दिसन असा मोठा ब्रॉडमध्ये अशा पद्धतीने ती खालून फोल्ड करून टिप मारून घेतली. तर बघा खूप सुंदर अशी तयार झालेली आपली बाही. तर आपण दुसऱ्या पण साईडला तशाच पद्धतीने ही पट्टी जोडून घेऊ. तर इथं पट्टी थोडीशी आपली कमी होती म्हणून आपण थोडा जॉईंट देऊन घेतला. आणि त्याच प्रोसेसनी पुन्हा एकदा आपल्याला टिप मारून घ्यायची आहे. तर इथं बाहीची उंची 3.5 इंच होती. तर सगळ्यात पहिलं मी 4.5 इंचावर बाही कट केली, नंतरून पफसाठी अर्धा 1 इंच एक्स्ट्रा घेतलं. आणि बघा अशा पद्धतीने पट्टी फोल्ड करून पुन्हा आपण याच्यावरतून टिप मारून घेतली.
तुम्हाला ही बाहीची पद्धत कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलला वर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. चेक करून घ्यायची आपल्याला बाहीमध्ये कट लावून घ्यायचं आहे. जर तुम्हाला इथे आपलं कसं आहे तिथं चुनी आहे तर थोडासा कट पण दिसत नाही तर मग काय करायचं, थोडं खडूचं मार्किंग तुम्ही करून घेऊ शकता. तर बॅक पार्ट फ्रंट पार्ट तयार आहे. लगेच बाही पण जोडून घ्यायची. जो बाहीचा खोल भाग आपण कट केलेला होता ना तो आपण फ्रंटनी टाकायचा आणि उथळ भाग बॅकनी टाकायचा. तर अर्धी अर्धी बाही मी इथं जोडून घेते बघा. तर डबल टिप मारून घ्यायची आपल्याला. तर बघा किती सुंदर. नेमका जो आपल्याला पफ पाहिजे तेवढ्याच जागेवर आहे. तुम्हाला याच्यापेक्षा छोटा पाहिजे असेल तर तुम्ही थोडासा कमी बॉक्स घ्यायचा, जो सुरुवातीला आपण घेतला मोजून घ्यायचा. तर मी इथं 6 इंचाचा बॉक्स घेतला होता. तुम्ही अगदी 4 इंच आणि त्याच्यापेक्षा जास्त पफ पाहिजे असेल तुम्हाला तर तुम्ही जास्त पण घेऊ शकता. पण 5 किंवा 6 इंचाच्या पुढं नका घेऊ जर या पद्धतीने पफ जोडायचा आहे तर. आणि संपूर्ण बाहीत पफ पाहिजे असेल तर ती पद्धत वेगळी आहे थोडीशी. आपण त्या पद्धतीने पण एकदा नक्की ट्राय करू. कमेंट करून नक्की सांगा. तर फिटिंग पण लगेच करून घेते. तर बघू शकता ना किती सुंदर दिसते पफ बाही. तर कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आणि लाईक करा. आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर भेटू अशाच एका छानशा एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.